लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक रोड येथील गंधर्वनगरी भागात एका गृहप्रकल्पाच्या ठिकाणी राहणाऱ्या एका मजुराच्या 8 वर्षीय मूकबधीर मुलावर अज्ञातानं अनैसर्गिकरित्या अत्याचार करून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली। पोलिसांची 3 पथके संशयिताच्या शोधासाठी रवाना करण्यात आलेली आहे। गंधर्वनगरीमध्ये एक 6 मजली इमारत निर्माणाधीन आहे। रविवारी या इमारतीत बांधकामासाठी पुरुष आणि महिला मिळून जवळपास 15 पेक्षा जास्त जण आलेले होते। तसंच इमारतीत 5 मजुरांचं कुटुंब देखील वास्तव्याला आहे। मागील 2.5-3 वर्षापासून गंधर्वनगरीतील या ठिकाणी परत जिल्ह्यातून आलेले कुटुंब वास्तव्याला आहे। दरम्यान त्यांचा मुलगा रविवारी सायंकाळी अचानकपणे त्या ठिकाणून बेपत्ता झालेला होता। त्याची श्रवणशक्ती कमकुवत होती, त्याला बोलताही येत नसल्यानं कुटुंबियांनी सर्वत्र शोध सुरू केला असता रात्रीच्या सुमारास या 6 मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका डकमध्ये तो बेशुद्ध अवस्थेत मिळून आला। त्याच्या वडिलांनी तातडीनं त्याला जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मुलाला मयत घोषित केला। या प्रकरणी सुरुवातीस उपनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती। त्याच्या हातापायांना दुखापत देखील झालेली होती, मात्र मृतदेहाचे सोमवारी शासकीय जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर खुनाचा प्रकार उघडकीस आलेला आहे। अनैसर्गिकरित्या अत्याचाराने पाठीच्या बरगड्यात उठल्यानं त्याचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब समोर आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिलेली होती। दरम्यान आज पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घटनास्थळी भेट दिलेली आहे। स्वतः जातीनं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या गंभीर प्रकरणात लक्ष घातलेलं आहे। सनी काळे, नाशिक न्यूज, नाशिक रोड।